हॅलो फ्रेंड्स. तर बघा, आपण एक गोणी घेतलेली आहे. तर तिला डबल फोल्ड केलेली आहे. फोल्ड केल्यानंतर आपल्याला एक कात्री घ्यायची आहे. कात्रीच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. पहा, आपली एक बाजू कट झालेली आहे. त्यानंतर दुसरी बाजू आपल्याला घ्यायची आहे आपल्या बाजूने. ती पण इकडच्या बाजूने कशी कट केली त्याच पद्धतीने कट करायची आहे. दोन्ही बाजू व्यवस्थित कट करून घ्यायच्या आहेत. बघा, अशा पद्धतीने आता या दोन्ही बाजू कट झालेल्या आहेत. अशी होती बघा. तर बघा, त्याच्यानंतर गोणी आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे. त्यानंतर मध्यभागी इथे एका ठिकाणी कट द्यायचा आहे आपल्याला. मी कसं करते आहे त्याच पद्धतीने बनवायची आहे. थोडासा कट मारून घेतला. त्यानंतर खालची बाजू खाली ठेवायची आणि वरची जी एक बाजू असते ती उचलून घ्यायची आहे आणि ती सरळ कट करायची आहे. व्यवस्थित एकदम कट करून घ्यायची आहे. खालची बाजू जेणेकरून येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने खालची बाजू खाली राहिली पाहिजे आणि वरची बाजू आपल्याला कट झाली पाहिजे. त्यानंतर आपली गोणीचे खालचे जे टोक आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजू व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. पहा, अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आपण. आता त्या ज्या वरच्या दोन्ही बंदाच्या बाजू ज्या मोकळ्या आहेत तर त्यांना सुई दोऱ्याच्या साहाय्याने त्याला शिवून घ्यायच्या आहेत. त्या दोन्ही पण व्यवस्थित शिवून घ्यायच्या आहेत. माझ्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायचं आहे. काही तुम्हाला प्रश्न असतील तर कमेंट करून पण विचारू शकता. व्यवस्थित सुई दोऱ्याच्या साहाय्याने शिवून घ्यायचं आहे आपल्याला. बंदाच्या दोन्ही बाजू शिवून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित शिवून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये खत घालायचं आहे. त्यामुळे त्या व्यवस्थित वरच्या बंदाच्या बाजू निसटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे त्याला एकदम व्यवस्थित असं दोन्ही बाजूनी व्यवस्थित शिवून घ्यायचे आहेत, जेणेकरून दोरा निसटणार नाही बोजाने. दोरा पण चांगला दोरा घ्यायचा आहे, जाड एकदम. बघा, अशा पद्धतीने शिवून झालेलं आहे आपलं दोन्ही पण बाजू. बघा, दोन्ही बाजू शिवून झालेल्या आहेत आपल्या. व्यवस्थित त्याला गाठ वगैरे पण मारून घ्यायची आहे आपल्याला.
बघा याच्या दोन्ही बाजू शिवून झालेले आहे. तर बघा ही खताची गमेल्यात आपण खत घेतलेले आहे आणि बघा ती अशी अडकवायची आहे आणि त्यामध्ये पुढच्या बाजूला असं खत टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून गमेल्यामध्ये घेतल्यानंतर गमेलं खाली खाली घसरलं जातं. तर ही आपल्या पोटावरती येणार आहे अशा पद्धतीने बघा. तर आपल्याला खत घालायला पण व्यवस्थित येत आहे अशा पद्धतीने. आणि यासाठी हे बनवताना आपल्याला कडक गोणी वापरायची आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये खत टाकल्यानंतर ते व्यवस्थित राहील यासाठी. तर बघा ऊसाला आपण या पद्धतीने खत टाकून घेतलेलं आहे. छोटा छोटा ऊस आहे पण त्याला खत घातलेलं आहे. तर बघा खूप अवघड काम आहे ते, सोपं कसं करायचं. तर या पद्धतीने गोणी तुम्ही नक्की शिवून पहा. कट करा ती गोणी आणि व्यवस्थित बंद वगैरे शिवून